नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, DM डिस्ट्रिक्ट लातूर, CSE ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या CSE आय डी ज्या बंद झालेल्या आहेत असं रेडमध्ये दाखवत आहे, त्या CSE आय डी कशा सुरू करायच्या. त्याच्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये CSE माय अकाउंट असं सर्च करा. CSE ई गव्हर्नन्सवर क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं CSE आय डी फिंगरप्रिंट निवडा तिथं. त्यानंतर आणि खाली कॅप्चा टाका. कॅप्चा टाकून तुम्हाला खाली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे काही पेज येईल त्याच्यावरती तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि स्टार्ट कॅप्चर याच्यावरती क्लिक करा. पुट युअर फिंगर, तुमचा अंगठा ठेवा. अंगठा सक्सेस घेतला जाईल तुमचा. त्यानंतर तुमचं लॉग इन होईल. इथं 2 नंबरला KYC अपडेट आहे त्यावरती क्लिक करा. खाली पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटवरती या. तुमचं तिथं पोलीस व्हेरिफिकेशन अपलोड करायचं. तिथं CSEच्या नावानंच केलेलं पाहिजे काढलेलं. त्याच्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट अपलोडाचं दाखवलं जाईल. त्यानंतर आता आपली CSE आय डी जी आहे ती परत आपल्याला लॉग इन करायची आहे. तुमची CSE आय डी जी लॉग इन होत नव्हती ती इथं ग्रीनमध्ये आलेली आहे. तुमची CSE आय डी लॉग इन झालेली आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर परत CSE आय डीमध्ये खाली यायचं आहे. माय प्रोफाईलमध्ये येऊन तुमचं जे काही अकाउंट आहे त्याच्यामधलं इथं CSE KYC फॉर CSE करायची आहे. परत तुम्हाला सेम प्रोसेस तसेच तुमचं चेकबॉक्स क्लिक करून स्टार्ट कॅप्चरवरती क्लिक करून तुमची ही प्रत्येक 3 महिन्याला अशी CSE आय डीमधून परत KYC करत राहायची आहे. तरच तुमची CSE आय डी कंटिन्यू चालू राहील, अन्यथा CSE आय डी तुमची बंद होईल. आपली जी काही KYC कंप्लीट झालेली आहे अशा पद्धतीनं तुमची जर KYC किंवा तुमचं CSE आय डी चालत नसेल तर अशा पद्धतीनं करा.